दुपारची वेळ झाली की सगळ्यांना भूक लागते. काम करून जीव शिरलेला असतो. त्यावेळेस तेच खाऊन कंटाळा आलेला असतो. तेच जेवण करण्यापेक्षा कुरमुरीत काहीतरी खायची इच्छा होती, म्हणून मस्त अशी चकली भडंग खाल्ला. आत्ता संध्याकाळची वेळ झाली होती. दिवसभराचं काहीसं रुटीन होतं. ते झाल्यानंतर संध्याकाळी रवा लाडू करायचे होते. माझ्या लेकीची इच्छा होती म्हणून रवा भाजला. तेवढ्यात आमच्या ब्रह्मकमळाच्या झाडाला ब्रह्मकमळाचं फूल लागलं होतं आणि ब्रह्मकमळाचं फूल उमलल्यानंतर जो आनंद झाला बघून, इतकं सुंदर, इतकं छान होतं ना, की ते बघितल्यावर आनंदच कशात मावत नव्हता. आता काय करायचं ह्या फुलाचा, असा विचार प्रत्येकाला येतो, पण काही नाही, देवाला अर्पण करायचं असतं. त्यावेळेस त्याची पूजा केली आणि संध्याकाळी आम्ही सहकुटुंब मंदिरात गेलो. मंदिरात जाऊन ब्रह्मकमळाचं फूल माझ्या लेकीच्या हस्ते तोडलं. नंतर ते घेऊन आम्ही मंदिरात गेलो. आता माझं इटुकलं बाळ, त्याचे गोड शब्द, आता मी फुलाची पूजा केली आहे. आता मी आमच्या गावातल्या महादेवाच्या मंदिरात हे ठेवणार आहे. रात्रीची वेळ होती. पूर्ण काळाकुट्ट अंधार झालेला. रात्रीच्या जवळपास 11 वाजले होते आणि आम्ही सगळे मंदिराच्या दिशेनं चाललो होतो. माहीचे पप्पा, मी, तिची आजी, सगळं सहकुटुंब सहपरिवार आम्ही मंदिरात निघालो होतो. माहीतला खूप एक्साइटमेंट, क्युरियोसिटी होती की बाबा नक्की काय करायचं आहे आता, आणि ती सारखं मागे मागे वळून बघत होती. आम्ही सगळेजण मंदिरात गेलो. आमच्या गावचं हे ग्रामदैवताचं मंदिर आहे, भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि तिथं आपली शंकराची पिंड आहे. तर इतकं सुंदर भव्य दिव्य मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. मी एखाद दिवशी डिटेल व्हिडिओ पण बनवणार आहेच. पण आता माही पुढं चालली आहे. तिनं डाव्या हातात घेतलं होतं आणि मी तिला सारखी सांगत होते की बाळा, डाव्या हातात घेऊ नको, उजव्या हातात घे. ती कन्फ्यूज होत होती की आता नेमकं काय करायचं आहे. आता मंदिराजवळ गेल्यानंतर ती थोडीशी इकडं तिकडं बघत होती की माझ्या मागे पुढं कोण येतंय की नाही. आता मंदिराच्या बाहेर आलेत. रात्रीची वेळ होती, पण मंदिरात मध्ये किती स्वच्छता आहे आणि एकदम नीटनेटकेपणा आहे. बघा माही कसं फुल घेऊन येते बघा. शूट घेतोय आम्ही. माही आता मंदिरात गेलेली आहे आणि तरी पण डाव्या हातातच फुल होतं. मी तिला सारखी सांगत होते की बाळा, उजव्या हातात फुल घे, उजव्या हातात फुल घे. तरी पण ती तसंच करत होती. तिला समजत नव्हतं नक्की कुठं जायचं आहे, म्हणून ती आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ गेली आणि मग तिथून पुढे सरकली. आणि मग तिला सांगितलं की बाळा, आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं आहे. आणि तिची उंची पुरत नव्हती. मग आम्ही ही मदत केली. आमच्या सासूबाई म्हणाल्या की तुम्ही दोघंही जोडीनं फुल अर्पण करा बाळाला घेऊन, म्हणून मग फुल अर्पण केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वजण देवाला नमस्कार केला आणि बाहेर पडलो. बाहेर ते मंदिरातली ही दृश्य छायाचित्र घेताना मला आनंदही होत होता, पण मला ह्या मंदिराचा डिटेल व्हिडिओ करायचा आहे, म्हणून थोडी छायाचित्र मी जशी जमेल तशी घेतलेली आहेत. मग आईंनी सांगितल्यावर मी अर्पण करून जेव्हा निघालो, तेव्हा मंदिराच्या बाहेर आल्यानंतर पूर्ण काळाकुट्ट अंधार होता. माहीचे पप्पा, माहीची आजी, मी असे सगळेजण होतो. आता माही कोण? माही माझ्या मुलीचं नाव आहे. बरेच जणांना प्रश्न पडेल की ही माही कोण आहे. तर माही माझी मुलगी आहे. किती सुंदर दिसते बघा फूल. तर फूल अर्पण केलेलं आहे. किती छान. फूल अर्पण केल्यानंतर मूर्तीची भव्य दिव्यता अजून वाढलेली आहे. गणपती बाप्पाची सुद्धा मनमोहक मूर्ती आहे. विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मूर्ती आहे. पांडुरंगाची मूर्ती बघितल्यावर सुद्धा पंढरपूरला जायची गरज नाही असं वाटते. इथं सगळं काही पावलंय असं वाटते. सगळे देव एकत्र आलेले आहेत.
भगवान हनुमानाची सुद्धा मूर्ती आहे. आणि मेन हे मंदिर भैरवनाथ महाराजांचं आहे. भैरवनाथ महाराजांचं ग्रामदैवत आहे. आमच्या गावचं ग्रामदैवताचं मंदिर आहे आणि ही त्याची सुंदर अशी रेखीव मूर्ती आहे. बाहेर पडल्यानंतर खूप काळाकुट्ट अंधार होता आणि समोर जे दिसतंय ते आहे कानिफनाथांचं मंदिर आणि काळाकुट्ट अंधार होता. आम्ही सर्वजण त्या घराच्या दिशेने चाललो होतो. घरी आल्यानंतर पाक तयार होता. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माहीला रव्याचेच लाडू खायचे म्हणाली, म्हणून रव्याचे लाडू बनवायला घेतले. साजूक तुपाचे रव्याचे लाडू करायला रवा भाजून ठेवला आणि मग हा सगळा कार्यक्रम झाला. घरी आल्यानंतर रवा बघितला, त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट ॲड केले. काजू, बदाम, मनुका कट करून ॲड केले आणि पाकामध्येच वेलदोडेसुद्धा ॲड केलेले होते. पाक उकळलेला आहे. पाक उकळल्यानंतर तो पाक मी त्या रव्यामध्ये मिक्स करून ठेवला. रात्रभर पूर्ण म्हणजे जेवढा पाक मी बनवला होता तेवढा पूर्ण पाक ह्याच्यामध्ये बसला आणि रात्रभर मी हे असंच ठेवणार आहे. पूर्ण पातळ झाले बघा. पूर्ण भांड्यामध्ये जेवढा पाक आहे तो पूर्ण पाक मी ह्याच्यामध्ये ओतते आणि सगळा पाक ह्याच्यामध्ये बसलाय. पण असं काही नाही की नाही, बघताना ते वाटते की खूप पातळ झाले असं, पण ते पातळ झालं नव्हतं. तर ते बरोबर माप होतं त्याचं. 2 वाटी रवा होता, त्याला बरोबर 1.5 वाटी साखरेचा पाक केलेला आहे मी आणि पातळ दिसते. पण आता तो उरलेला पण ओतणार आहे बघा मी त्याच्यात. पाकामध्येच वेलदोडे बारीक करून टाकले होते आणि रव्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले होते. पातळ वाटत असेल पण ते पातळ नव्हतं. आता रात्रीची वेळ होती त्यामुळं मी हे असंच झाकून ठेवणार आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याकडनं माप चुकतं. मी काय कायम रव्याचे लाडू कधी करत नाही. माझी खूप इच्छा होती म्हणून बनवले. आता रात्रीचे वाजलेत 11:10 झालेली होती. आता मी हे झाकून ठेवले आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट आहे. त्यावेळेस थोडंसं असं झालं होतं सारण आणि गोल गरगरीत लाडू वळलेला आहे मी बघा. खूप छान. जर रात्रीचं करून ठेवलं ना तर पूर्ण जो रवा असतो तर ते पाक पूर्ण ऑब्झर्व करून घेतं आणि सारण सेट होतं आणि खूप छान. मी एका हातावरच लाडू वळते बघा. मी एका हातावर वळून कसा लाडू बनवलाय. लाडू वळून घेतला आणि असेच एका आकाराचे सगळे लाडू झाले. पण एकच लाडू थोडासा वेगळा झाला, छोटा झाला आणि तो पण मी तुम्हाला दाखवला आहे. आणि लाडू वळताना मला म्हणजे हे होतं, कन्फ्युजन होतं की ते पातळ होते की काय, पण तसं काही नाही झालं. तर एकसारखे लाडू झालेत. एक मोठा झाला आणि एक छोटा, असं हे 2च लाडू वेगळे झालेत, नाही तर एकसारखे जवळपास झाले. चवीलाही खूप अप्रतिम असे झालेले आहेत आणि लाडू वळून झाले. मस्त शूट पण घेतलं, चकाकी आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट मी कट करून घातलेत कारण की वरती जर लावला तर तो पडून जातो. आणि त्यानंतर मी मस्त बटाटे उकडून घेतले. बटाटे उकडून झाल्यानंतर ते सोलून घेतले. परत ते साबुदाणे रात्री भिजत घातले होते. शेंगदाणे भाजले आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतला. तो शेंगदाण्याचा कूट साबुदाण्यामध्ये मिक्स केला आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा बनवला आणि साबुदाण्याचं कूट ॲड करून मग तो हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला होता. तर आपल्या कढईत तेल तापत ठेवलं आणि ते ॲड करून मस्त खिचडी बनवून घेतली. खिचडी ही जवळपास सगळ्यांनाच आवडते, पण बऱ्याच वेळा काय होतं, खिचडी खाल्ल्यानंतर पोट खराब होतं आणि आम्हाला थोडंसं तिखट खायची सवय आहे. तर मस्त असा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला आहे आणि मग त्याच्यामध्ये ते सगळं आपलं जे काही मटेरियल होतं ते ॲड केलं आणि ॲड केल्यानंतर मस्त खिचडी बनवून घेतलेली आहे.
स्वयंपाक केल्यानंतर किचनवर थोडासा पसारा असतो, असं प्रत्येकाच्याच असतो. असं काही नाही की प्रत्येकाचं म्हणजे सगळं एकदमच आवरतं. स्वयंपाक झाल्यानंतर मग निवांत आपण उरकू शकतो आणि माझी कामं असतात त्यामुळे थोडासा पसारा राहतोच. आणि मस्त खिचडी बनवून घेतली, चहा बनवलेला आहे, सोबत शेंगदाण्याचं बेसनही केलेलं आहे. अशा प्रकारे सुंदर सुरुवात झालेली आहे. गोड लाडू खायला घेतला, छान असा गोड लाडूसुद्धा खाल्ला आहे. या खायला सगळेजण.